नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला मुगाच्या भज्या बनवून दाखवणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कसं बनवते। आता 2-3 तासासाठी मी मुगाची डाळ भिजू घालते पाणी टाकून। 3-1 तासासाठी डाळ भिजू घालून ठेवते। मला ही असं छिलक्याची डाळ आवडते, छान लागता, कुरकुरीत येतात। बघा 2-3 तास डाळ आपली भिजली गेली। आता आपण 2-3 पाण्याने धुवून घेऊ। आता डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। मी तिचे फोतऱ्याने काढले, कारण कुरकुरीत लागते, हिरवी पण छान दिसता भजी। फोतऱ्यासमजच दळायचं आहे। थोडंफार जेवढं निघालं तेवढं पण राहू दिलं, मी सर्व स्वच्छने करत बसली। आता काय लागणार आहे दाखवते मी। कांदा, लसूण, मिरची, जिरे आणि कोथिंबीर भरपूर आहे। आता त्याच्यातच बारीक करून घेणार आहे, म्हणून कापलेलं नाही आहे। आणि आपण आता पाणी न टाकता दळून घेऊ। आपण ही डाळ बारीक करून घेऊ मिक्सरने। आता मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची, लसूण, हे कोथिंबीर, हे जिरं, हे डाळ पण त्याच्यातच टाकून घेऊ। हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे। आणि डाळ पण त्याच्यात थोडी टाकून घेऊ। आपण डाळ थोडी दळून घेऊ। पाणीच टाकायचं नाही आपण दळताना, नाही तर पातळ होऊन जातं ते पीठ। हे बघा, थोडंफार जाडसर पण राहिली, अशी अख्खी डाळ पण राहिली तरी चालतं। वाटलंच तर थोडंसं पाणी टाकायचं, शक्यतो टाकायचंच नाही। हे बघा, छान दळलं गेलं। आता आपण कांदे टाकून घेऊ त्यात, आणि मीठ पण टाकून घेऊ आपण। इकडे आता कढाई गरम करायला ठेवलेली। आता तेल टाकून घेते मी। तर तेल गरम झालेलं आहे। आता भज्या काढून घेते। या भजींना सोडा लागत नाही, बिना सोड्याचा छान येतात। नाही तर सोडा टाकला तर तेल खूप पितील ते, कारण ते आपण भिजवलेली डाळ आहे ना, म्हणून मग सोड्याची गरज नाही पडत। आपण आता चाळून घेऊ त्यांना। तुम्हाला छोट्या जसं लागतील तसं करा तुम्ही, मोठी साईजच्या, छोटी साईजच्या। ही बघा, आपली मूग भजी तयार आहे। आपण शेजवान चटणीसोबत, टमाटा केचपसोबत पण खाऊ शकतो। नक्की या पद्धतीने बनवून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। नवीन असाल सबस्क्राईब करा।